लाच झोरकवण्याचा प्रयत्न होता। पहिली चढाई शांतपणे चढाई जबरदस्त असे मॅच झाले काल। मेडगी विरुद्ध कोर्टा आणि निराळा विरुद्ध हिवाळी दोन्ही सामने तिकेटीचे सामने झाले होते। हे सेमीफायनलचा पहिला सामना। हाच तो खेळाडू ज्याने निराळा संघाला स्पर्धेतून बाहेर केलेला आहे। 9 नंबरचा चढाईपटू हिवाळीकडून नावाजलेला खेळाडू हिवाळी संघाचा डायरेक्ट कडे मारण्याचा प्रयत्न आणि असफल परत आपल्या संघामध्ये। दुसरी चढाई घेऊन आलेला तो 3 नंबरचा खेळाडू। 10-5-10 असा हा सामना होईल। लाईन अप आहे, सज्ज राहायचं आहे। फक्त 3 सामने आहेत। डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न करताना हा 3 नंबरचा रायडर आणि सुरक्षित परत आपल्या संघामध्ये। आतापर्यंत एकाही संघाने आपल्या खातं ओपन केलं नाही आहे। यावेळेस मात्र बघूया सचिन या खेळाडूचा सुद्धा एक मोलाचा वाटा होता कालच्या सामन्यामध्ये आणि यशस्वी चढाई। थर्ड रेड डू और डाय रेड करो किंवा मरो अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे तो कोर्टा संघाचा चढाईपटू। हिवाळी 1 10 नंबरचा खेळाडू कोर्टा 0 आणि जबरदस्त असा डिफेन्स बनावला गेला हिवाळी संघाकडून। हिवाळी 2 कोर्टा 0 स्पर्धेचा आलेला आहे हा हिवाळी संघाचा 9 नंबरचा खेळाडू। उत्कृष्ट असा खेळ दाखवला होता काल। आज बघूया काय करतो हा खेळाडू। दोन्ही दिग्गज आणि बलाढ्य संघ एकमेकांसोबत सेमीफायनलचा सामना खेळत आहेत। यानंतर उमरी बाजार आणि सारथ्याने सज्ज राहायचं आहे। हॅलो भाऊ, मॅच चालू झाली। हिवाळी 2 कोर्टा 0 अजून सुद्धा खातं ओपन झालेलं नाही आहे कोर्टा संघाचं। या चढाईमध्ये होऊ शकते का? 3 नंबरचा रायडर डायरेक्ट कडे मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई। सिंगल पॉइंट 1 गुण घेऊन गेला आहे 3 नंबरचा खेळाडू। स्पर्धेचा आलेला आहे सचिन यानेच आपल्या संघाचं खातं ओपन केलेलं होता पहिल्या चढाईमध्ये। आता बघूया सचिन काय करतो। डायरेक्ट कडे मारण्याचा प्रयत्न सचिनचा। उत्कृष्ट असा खेळाडू सचिन स्पर्धेचा डायरेक्ट कडे मारण्याचा प्रयत्न। कोर्टा 1 हिवाळी 2 या गुणतालिकेवर खेळताना दोन्ही संघ। पर्यंत हा नावाजलेला खेळाडू श्याम कोर्टा संघाचा। अनेक स्पर्धा या दोन्ही संघांनी आपल्या नावे केलेली आहे। यावेळेस सारखीचा डू और डाय रेड घेऊन आलेला आहे 9 नंबरचा खेळाडू। स्वतःवर कॉन्फिडन्स असलेला असा खेळाडू 9 नंबरचा खेळाडू। टोटच करण्याचा प्रयत्न होता। डू और डाय रेड जबरदस्त अशी चढाई। बघूया बोनस घेण्याचा सुद्धा प्रयत्न होता आणि डायरेक्ट कडे मारण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी चढाई। बोनस प्लस पॉइंट। 3 नंबरचा खेळाडू हिवाळी 4 कोर्टा 1। हाफ टाइम साठी 5 मिनिट। डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न
कृपया खेळाडूंनी वादविवाद करू नका आणि खेळाडू वृत्ती दाखवा. जर खरंच आपण संजय कावराम राठोड आपल्या विनंती आहे भाऊजी पेट्रोल मध्ये येऊन आपले स्थान ग्रहण करायचं आहे. संजय कावराम राठोड या अगोदर बोनस प्लस पॉइंट घेऊन गेलेला होता डुओ डायरेक्ट मध्ये. यावेळेस मात्र बघूया काय करतो. जबरदस्त अशी जंप 4 मिनिट खुर्ची दे तिथली एक दे भरलेलं बाहेर कर अक्षय एक डिफेंडर सेल्फ आउट झालेला आहे. 85 चाराची नजर त्यांच्या नजरेतून वाचू शकला नाही तो विक्रांत गायकवाड लेफ्ट कॉर्नर. एकदा 9 नंबरचा खेळाडू जो खेळाडू सेल्फ आउट होईल त्याला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर करायचं आहे. हिवाळी 6 कोर्टात 3 प्रत्येकदा कोर्टा संघाचा खेळाडू नामांकित नावाजलेला हा खेळाडू श्याम चढाई करता येतो हिवाळी या संघावर. अनुभवी खेळाडू बघूया कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल या दोन्ही संघापैकी. आणि प्रत्येकदा सचिन 4 डिफेन्स मध्ये हिवाळी 6 कोर्टा 3 या गुन्हे संख्येवर खेळताना दोन्ही संघ यानंतर होंगरी बाजार विरुद्ध सारखणी हा सामना होईल. अंकल डी मिनिट हाफ टाइम साठी 2 मिनिट. कॅप्टन हाफ टाइम साठी 2 मिनिट बाकी आहे. थर्ड रेड डुअर डायरेक्ट आणि घेऊन आलेला तो 9 नंबरचा खेळाडू. या अगोदर डुअर डायरेक्ट मध्ये बोनस प्लस पॉइंट घेतला होता. यावेळेस मात्र बघूया बोनस ऑफ 4चा डिफेन्स गुण मिळवणं अकठीण. 4चा डिफेन्स मध्ये लाथ मारून गडीमाचा प्रयत्न करताय आणि डायरेक्ट गडीमाचा प्रयत्न यशस्वी चढाई करतो का बघूया. 9 नंबरचा खेळाडू डुअर डायरेक्ट आहे. काय करतो डिफेन्स थर्ड रेड डुअर डायरेक्ट पुण्याचा बोनस ऑफ. एक मिनिट आदरणीय पांडुरंगजी कांबळे सर सेवानिवृत्त शिक्षक सारखणी आपणास विनंती आहे की आपण सर पेंडॉलकडे येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आदरणीय कांबळे सर सारखणी कोर्टा 5 हिवाळी 6 हाफ टाइम साठी शेवटची रेड राहील. कॅप्टन रेफरी हाफ टाइम साठी शेवटची रेड राहील. हिवाळी खेळताय 6 पॉइंटवर कोर्टा खेळताय 5 पॉइंटवर. 4चा डिफेन्स पॉइंट घेणे कठीण मानला जातो. 4च्या डिफेन्स मध्ये डायरेक्ट गडी मारावं लागेल कारण की बोनस ऑफ. अशा प्रकारे हाफ टाइम झालेला आहे. मध्यंतरानंतर गुणसंख्या आहे ती हिवाळी 6 कोर्टा 5. मंडळाचे सदस्य
कपिल फक्त 2 सामने राहिलेले आहेत। आतापर्यंत आपण आम्हाला खूप छान सहकार्य केलेले आहेत। फक्त 2 सामन्यामध्ये सहकार्य करा। यानंतर होणारा सामना कोणाला जर दुखापत झालेली असेल खेळाडूंना त्यांच्यासाठी या ठिकाणी बँडेज आयडिंग उपलब्ध आहे। त्यांना 3 वाजता एकदा हे करा बेस 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 नाही काल नाही आलो कोलमडी काल एडिट करून टाकते। त्यानंतर उमरी बाजार आणि सारखली या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल होईल। तयार राहायचं आहे। संदेश राठोड आपला संघ सज्ज करा आणि उमरी बाजारचा कॅप्टन पंकज मिश्रा तुम्हाला सुद्धा सूचना आहे लगेच टीम सज्ज करायची आहे। त्यांची मॅच चालू आहे माझ्याकडे गोरी हातात घ्या रे गोरी हातात घेऊन लागती तेवढीच मध्यांतरानंतर सामना सुरू। अधिकारीचा सामना चालू आहे। या सेमीफायनलचा पहिला सामना बघूया या दोन्ही संघांमधून कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल। मध्यांतरानंतर पहिली चढाई 3 नंबरचा खेळाडू 4चा डिफेन्स मध्ये डायरेक्ट कडूनच्या प्रयत्नाने जबरदस्त अशी पकड बनावी लागेल हिवाळीकडून। लाईन अंपायरांना सूचना आहे ज्या सिक्वेन्स मध्ये खेळाडू आउट होतो त्या सिक्वेन्स मध्ये उभं करायचं आहे। ज्या सिक्वेन्स मध्ये खेळाडू आउट होतो त्या सिक्वेन्स मध्ये उभं करायचं आहे। हिवाळी 7 कोर्टा 5चा डिफेन्स बोनस ऑफ डायरेक्ट गडी मारावा लागेल। उत्कृष्ट असा खेळाडू सचिन 4 नंबरचा खेळाडू हिवाळी संघाकडून चढाई करता या कोर्टा संघामध्ये डायरेक्ट टोटच करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई 75 धावा सुद्धा कबूल झालेला आहे। 1 गुण घेऊन गेला तो सचिन आणि आता आलेला आहे तो कोर्टाचा खेळाडू 8 नंबरचा खेळाडू। हा खेळाडू सुद्धा एक नामांकित नावाजलेला खेळाडू आहे। बहुतेकदा 4च्या डिफेन्स मध्ये चढाई करण्यासाठी सज्ज आहे 9 नंबरचा खेळाडू। डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न करत आहे 4चा डिफेन्स। आणि सुरक्षित स्पर्धा आपल्या संघामध्ये बरोबर हिवाळी हा आता कोर्टा 5 यानंतर उमरी बाजार आणि सारखली सज्ज राहायचं आहे। या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना उमरी बाजार विरुद्ध सारखली आहे। दोन्ही संघाला सूचना आहे तयार राहायचं आहे। पुणे एकदा 4च्या डिफेन्स मध्ये 4 नंबरचा खेळाडू सचिन डायरेक्ट गडी मारावा लागेल बोनस ऑफ
थर्ड रेड डुओ डायरेक्ट. हॅलो काय कोणी एक छोटा पाण्याचा खेळाडू परंतु हट्टाकट्टाचा खेळाडू शरीर यष्टी मजबूत. बघूया थर्ड रेड मध्ये काय करतो. एक नंबरचा कोटा संघाचा खेळाडू बोनस ऑन आहे. बोनस सुद्धा घेऊ शकता. हा एक कबड्डीचा नियम आहे. आणि नजर घटी दुर्घटना घटी या ठिकाणी असं झालेलं आहे. सलग दुसरी थर्ड रेड. दोन्ही संघ एक आगळी वेगळी रणनीती आखत आहेत. डुओ डायरेक्ट मध्ये खेळताना दोन्ही संघ डायरेक्ट गडीमारचा प्रयत्न. सुपर टॅकल ऑन धरले तर दोन गुण मिळतील कोटा संघाला. आणि 9 नंबरच्या खेळाडूवर सुद्धा एक पंचांचा निर्णय येणे बाकी. पंचांचा निर्णय येणे बाकी. खेळाडूंना सूचना आहे. खेळाडूंना सूचना आहे. हो मॅच चालू आहे. हो टाइम कॅच करा. हो लाईव्ह भी चालू आहे. पंचांच्या विरोधात वाद घालायचा नाही आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. सुपर टॅकलचे 2 पॉइंट दिले आताच्या संघाला. 7 कोटा हिवळणी 9 7-9. बहुतेक हा कोटा संघाचा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू आहे त्या दोन्ही संघामध्ये. हिवळणी 9 कोटा 7. 5 मिनिटं. हा सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिट. कॅप्टन रेफरी शेवटचे 5 मिनिट बाकी आहे. प्रत्येक हा सचिन 4च्या डिफेन्स मध्ये आणि सुरक्षित परत आपल्या संघामध्ये. हिवाळी 9 कोटा 7. 2 गुणांनी आघाडीवर खेळतात हिवाळी संघ. 4च्या डिफेन्स मध्ये 4 नंबरचा खेळाडू डायरेक्ट गडी मारावा लागेल. बोनस ऑफ. आले 4 मिनिटं. 4 मिनिट बाकी आहे. सामना संपण्यासाठी 4 मिनिट बाकी आहे. डुओ डायरेक्ट आणि घेऊन आला तो एक कोटा संघाचा खेळाडू धीरज वेगी. तिसरा आहे. तिसरी रेड आहे भाऊ. थर्ड रेड डुओ डायरेक्ट. जबरदस्त अशी पकड सचिन करू. ऑलराऊंडर खेळ दाखवताना सचिन. सुपर टॅकल ऑन. थर्ड रेड. या अगोदर हे 3 डिफेंडर होते आणि हा तो रेडर होता ज्याला सुपर टॅकल केला होता. यावेळेस मात्र बघूया 9 नंबरचा खेळाडू सुपर टॅकल मध्ये गेलेला आहे आणि डुओ डायरेक्ट आहे. डायरेक्ट गडीचा प्रयत्न आणि गोल घेऊन गेलेला आहे तो 9 नंबरचा खेळाडू. टाइम आउट कर. टाइम आउट कर रे. हिवळी 11 कोटा 7. आणि सामना संपण्यासाठी 3 मिनिट 4 सेकंद. सामना संपण्यासाठी 3 मिनिट 4 सेकंद बाकी आहे.
स्पर्धेचा 33 नंबरचा खेळाडू कोर्टा संघाकडून चढाई घेऊन आलेला आहे आणि चढाई करता हिवळी संघावर जास्त भिरकावून मारण्याचा प्रयत्न. सामना जिंकायचा असेल तर सगळ्याच खेळाडूंना काहीतरी करून दाखवावं लागेल. एक दोन खेळाडूंना काहीच होणार नाही हे सगळ्यांना माहित असते. प्रत्येकदा सज्ज झाले चढाई करण्यासाठी. आणि बोनस गुण घेऊन गेला तो कोर्टा संघाचा खेळाडू. एक टेक्निकल पॉइंट एवढी हिवाळी 11 कोर्टा 8. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. सुपर टॅकल ऑन 2 चा डिफेन्स. अबे यार सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिट. कॅप्टन दोन्ही कॅप्टनना सूचना शेवटचे 2 मिनिट. कोर्ट 8 हिवळी 12 आणि जबरदस्त असा डिफेन्स. 2 मिनिटात काय करणार आहे कोर्टा संघाला बोनस पॉइंट आणि एक 1+2 ऑलआउटचे 3 पॉइंट हिवळी. आणि हिवळी खेळता तो 15 पॉइंटवर आणि कोर्टा 9 पॉइंटवर. शेवटचे 1.5 मिनिट. कोर्टा संघाला काहीतरी करून दाखवावं लागेल. शेवटच्या काही मिनिटांमध्ये हा सामना गेलेला आहे आणि हिवळी संघ विजयाकडे वाटचाल करताना या सामन्यामध्ये हिवळी संघ विजयाकडे वाटचाल करताना उमरी बाजार आणि सारखणी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर लगेच तुमचा सामना होणार आहे. उमरी बाजार आणि सारखणी. शेवटचा 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट. अशा प्रकारे हा सामना सेमीफायनलचा पहिला सामना हिवळी या संघाने जिंकलेला आहे. जो कपडा पेरना तो चला उमरी बाजार आणि सारखणी तयार आहेत. डुबकी मारा.